तारीख 3 जुलै. हडपसर परिसरात राहणारा 28 वर्षीय धनराज पिसाळ सकाळी घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याच्या आईनं पोलिसात तक्रार दाखल केली. तारीख 4 जुलै. पुणे सोलापूर रस्त्यावरील हडपसर जवळच्या लक्ष्मी कॉलनीमधील गंधर्व लॉजमध्ये धनराज याचा संशयास्पद मृतदेह सापडतो. धनराजची आई आपल्या मुलाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरले म्हणून आपल्याच चुलत दीराच्या विरोधात मांजरी पोलिसात तक्रार दाखल करतात. मुलाची बहीण जी नोकरीनिमित्त न्यूयॉर्कला असते ती देखील भावाच्या निधनाचं वृत्त कळताच भारताकडे धाव घेते आणि आपल्या भावाच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घ्यायचा प्रयत्न सुरू करते. या संपूर्ण शोध प्रवासादरम्यान जी माहिती तिच्या समोर येते त्यामुळे बहिणीच्या पायाखालची जमीन हादरते. आपल्या भावानं आपल्या चुलत्याच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचं तिला समजतं, पण सोबतच कागदपत्र पडताळत असताना तिला एक असं सत्य समजतं ज्यामुळं चुलता या नात्यावरचा सगळ्यांचा विश्वास उडालाय. त्यातही ही घटना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मतदारसंघातील म्हणजे बारामती तालुक्यातील फोंडवाडा इथं घडली आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यानं दिलेल्या मानसिक त्रासामुळं धनराजनं आत्महत्या केली. आता या प्रकरणात संबंधित बहिणीनं सुनेत्रा पवार यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. सोबतच जर मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नाही असा इशारा देखील दिलाय. त्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आलंय. नक्की काय घडतंय पवारांच्या बारामतीमध्ये यावरच बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. भावकी ही उन्याची वाटेकरी असते. गावखेड्यात आजही ही गोष्ट सांगितली जाते. याचा अर्थ तुमची आर्थिक प्रगती ही तुमच्याच नात्यातल्या लोकांना बघवत नाही. तुम्हाला जेवढा त्रास होईल तेवढा भावकीतल्या लोकांना आनंद होतो. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात ज्यावरून हे सिद्ध झालेलं आहे. समोर आलेलं प्रकरण बारामती तालुक्यातील फोंडवाडा गावातलं आहे. या गावातील धनराज पिसाळ आणि धनश्री पिसाळ या दोघांचे वडील जयवंत पिसाळ यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं. गावखेड्यात आजही भावकी सर्वतोपरी मानली जाते. धनश्री आणि धनराज या दोघा बहीण भावाच्या बाबतीत काहीसं तसंच झालं. वडील गेल्यानंतर नात्याने त्यांचे चुलते असणारे सतीश पिसाळवर त्यांनी विश्वास ठेवला. धनश्री आपल्या शिक्षणासाठी 9 वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या. धनराजचं वय देखील फारसं नव्हतं. अशात जगाचं व्यावहारिक अनुभव नव्हता. वडीलही नव्हते. याचाच फायदा त्याचे चुलते सतीश पिसाळनं घेतला. धनश्री आणि धनराज या दोघांच्याही वडिलांची फोंडवाड्यात शेतजमीन आहे. सतीशचा त्यावर डोळा होता. धनश्री शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्यामुळं धनराज हा सतीश पिसाळच्या ताब्यात एकटा अलगद सापडला. सतीशनं त्यांची इस्टेट हडप करण्यासाठी धनराजला त्रास द्यायला, मानसिक दबाव आणायला सुरुवात केली. त्याच्या या धमक्यांना आणि त्रासाला वैतागून धनराजनं 4 जुलैला हडपसर जवळच्या एका लॉजमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. ही गोष्ट धनश्रीच्या कानावर गेली. धनश्री आपल्या भावाच्या निधनाचं वृत्त समजताच भारताकडे आल्या. 6 जुलैला धनश्री यांनी आपल्या आईसोबत जाऊन मांजरी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या भावाला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून चुलता सतीश हरिश्चंद्र पिसाळ सोबतच त्याची पत्नी आशा सतीश पिसाळ आणि हरिश्चंद्र महिपती पिसाळ, अंजना हरिश्चंद्र पिसाळ, विश्वनाथ सखाराम दगडे, ज्ञानराज विश्वनाथ दगडे, अनिता विश्वनाथ दगडे, राजेंद्र भिलारे आणि विनायक पिसाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी पोलिसांकडून धनश्री यांना काही कागदपत्र मिळाली जी धनराजच्या आत्महत्या प्रकरणामुळे पोलिसांकडे होती. ती कागदपत्र पाहून धनश्री यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सतीश पिसाळ हे धनश्रीचे नात्यानं चुलते लागतात. चुलते हे वडिलांच्या जागी असतात. सतीश पिसाळ आणि धनश्रीचं कुटुंब या दोघांही कुटुंबामध्ये घरगुती संबंध होते. जयवंत पिसाळ यांचा सतीशवर विश्वास होता. धनश्री यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या एज्युकेशन लोन करता सतीश जामीनदार होता. त्यासाठी धनश्री यांचे काही डॉक्युमेंट जसं आधार कार्ड, पॅन कार्ड याच्या कॉपी सतीशकडे होत्या. मात्र जेव्हा धनश्री अमेरिकेत गेल्या त्यानंतर सतीशनं याच कागदपत्रांचा वापर केला आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बारामती तालुक्यातल्या काराटी गावातल्या शाखेमध्ये धनश्री यांच्या नावानं त्यांच्या परस्पर एक खातं उघडलं. या खात्यावरून सतीशनं अनेक बेकायदेशीर व्यवहार केले, कर्ज प्रकरणं केली आणि धनश्री यांच्या नावानं बँकेतून जवळपास 32 लाखांचा अपहार केला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर धनश्री 8 ऑगस्टला बारामती तालुक्यातल्या सुपे पोलीस स्टेशनला सतीशच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेल्या. पण सतीश
हा बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि बारामती दूध संघाचा संचालक देखील. त्यानं आपलं वजन वापरलं. सकाळी 10:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत धनश्री यांना आपली फिर्याद नोंदवण्यासाठी अक्षरशः ताटकळत बसावं लागलं. यानंतरही सुपा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी मनोज कुमार नवसारे आणि पोलीस ठाण्यातील हवालदार यांनी धनश्रीनं तक्रार दिल्यानंतर म्हणजे फिर्याद नोंदवल्यानंतर देखील पोलीस स्टेशनपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असणारे सतीश पिसाळ आणि त्याची पत्नी यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याचं कारण अगदी साधं होतं, सतीश पिसाळचं असणारं राजकीय वजन. इतकंच नाही तर धनराजनं आत्महत्या करण्यापूर्वी सतीश पिसाळ यांना आपल्याला दिलेल्या त्रासाबद्दल बरेचसे पुरावे मागं सोडले होते. त्या अनुषंगानं धनश्री आणि त्यांच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली. मात्र असं असतानाही सतीशच्या विरोधात कोणतीही कार्यवाही पोलीस विभागानं केली नाही. अक्षरशः सतीश पिसाळ बारामतीत खुलेआम फिरत होता. हे प्रकरण फक्त धनश्रीच्या नावानं बँक अकाउंट उघडून पैसे लाटण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर सतीश पिसाळची हिंमत इतकी वाढलेली की त्यानं धनश्रीची आई आणि धनराज पिसाळ या दोघांची देखील काही कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा दावा आता धनश्रीनं केलाय. इतकंच नाही तर या सतीश पिसाळची तक्रार देण्यासाठी धनश्रीनं बारामतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत राजकीय व्यक्तींचे उंबरठे देखील झिजवल्याचं ती म्हणतीये. मात्र तरीही तिला आणि तिच्या वृद्ध एकाकी आईला न्याय मिळाला नाही. आणि अखेर या प्रकरणी हतबल होऊन धनश्रीनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये ही सगळी आपबीती धनश्रीनं स्वतः सांगितली आहे. सोबतच व्हिडिओच्या शेवटी राज्याच्या उपमुख्यमंत्री, बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार यांना मेन्शन करून मला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या पुढे देखील आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा आर्जवही धनश्रीनं सुनेत्रा पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. हे प्रकरण सुनेत्रा पवार यांच्या मतदारसंघातील असल्यामुळं आणि सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्यामुळे जास्त संवेदनशील आहे. कारण या प्रकरणातला मुख्य आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे, सोबतच दूध संघावर संचालक म्हणून देखील आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक गंभीर वेगळं वजन प्राप्त होतं. आता या प्रकरणी सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात? आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यानं आपल्याच भावाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर सावली धरायचं सोडून त्या कुटुंबाला नाडल्यानं, त्या कुटुंबाला त्रास दिल्यानं, त्याच्या पुतण्यानं जीव दिलाय आणि आता पुतणी देखील न्याय न मिळाल्यानं स्वतः आत्महत्या करण्याचा इशारा देते. अशा परिस्थितीत या कार्यकर्त्यावर सुनेत्रा पवार काय कार्यवाही करतात आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची किती गांभीर्यानं दखल घेतात याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटना प्रकरणावर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.